ठीक आहे. इथपर्यंत आलो होतं मला वाटतं. बरोबर आहे ना? त्या अगोदरचा पॉइंट झाला होता आपला कोणता? All along Krishna remained his guide and mentor. Take up either mechanical engineering or computer science. There are plenty of job opportunities there. बरोबर आहे. हा पॅराग्राफ झालाय आपला. झालेला आहे ना? येस सर. हो सर. ओके, आपण नेक्स्ट पॅराग्राफ पाहूया. मीनवाईल हा पॉइंट चालू आहे आपला. Meanwhile, from newspaper delivery boy in the morning, Shiva graduated to sub-agent with about 50 customers. His premises just the footpath outside a couple of shops where he stacked his newspapers before the shops opened. त्यानंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं पहा की त्याचं जे काही पेपर डिलिव्हर करत होता तर तो डिलिव्हर करण्याचं जे काही त्याचं काम होतं तर थोडं कमी झालं होतं पहा. तो काय करायचा मग तिकडे 50 कस्टमर्स फक्त तिथे दिलेले होते आणि ते 50 कस्टमर्स होते सब एजंट तो बनलेला होता त्या ठिकाणी आणि त्यांच्यावर त्याला देखरेख करायची होती. म्हणजे जे काही तिथले जवळच्या आसपासचे ते जे फुटपाथचा एरिया ते दिलेला आहे पहा तिथं, तर तिथे काही शॉप्स होते तर ते शॉप्स मध्ये त्याला दुकानं उघडायच्या अगोदर किंवा शॉप्स ओपन व्हायच्या अगोदर तिथं त्याला न्यूजपेपर टाकावे लागत असायचे. तर तिथं त्याचं काम जो होता अगोदर तो जवळजवळ 100 घरामध्ये काय करत होता तो पेपर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत होता. परंतु त्यातलं काम त्याचं कमी झालं होतं आणि फक्त त्याला 50 कस्टमर्स होते आणि त्यांचा तो हेड बनलेला होता त्या 50 कस्टमरचा किंवा तो एजंट त्या ठिकाणी बनलेला होता. ओके, त्यानंतर his earnings increased substantially but the workload had shut up too. त्यानंतर त्यांचं निश्चितपणे जो इन्कम होता तो वाढलेलाच होता. का वाढला होता पहा, कारण तो सध्या सब एजंट झालेला होता. त्याखाली अंडर खाली बरेचसे दुसऱ्या व्यक्ती पण काम करायला लागल्या होत्या. त्यामुळं त्याचा जो काही वर्कलोड हा सुद्धा वाढलेला होता आणि त्याचं काम सुद्धा काय झालं होतं पहा निश्चितपणे आणखीन वाढलेलं होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्याच्या इन्क्रीज झालेल्या होत्या, अर्निंग सुद्धा आणि त्यानंतर वर्कलोड सुद्धा. He was still delivering papers but also had to visit homes and offices to collect payments and acquire more customers. तो सध्या पेपर सुद्धा वाटत होता. त्याचबरोबर त्याला आणखी दुसरं काम दिलं होतं की त्या ठिकाणी ज्या तो पेपर टाकत होता तर तिथले पैसे गोळा करायचे, ऑफिसेस मध्ये जायचं, तिथले पण पैसे कलेक्ट करायचे, त्याचबरोबर आणखीन कस्टमर्स कोण मिळत आहेत का ते पण पाहायचं. तर असे त्याची जे काय वर्कलोड होता तर तो त्याचा काय झाला होता इन्क्रीज झाला होता किंवा वाढलेला होता. At one point, the computer firm Wipro selected him as a software engineer after a campus interview. त्यानंतर एका पॉइंट वरती किंवा त्याचं काही एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर त्याला काय केलंय पहा तिथं तर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जे विप्रो कंपनी आहे तर त्या विप्रो कंपनीने त्याला काय केलं होतं सिलेक्शन केलेलं होतं ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. डोंट गेट टेम्प्टेड बाय द ऑफर कृष्णा टोल्ड हिम. आणि तिथं लगेच कृष्णा वेदव्यासा जे व्यक्ती होत्या तर त्यांनी त्याला काय सांगितलंय की ही जे काही तुला ऑफर मिळाली आहे तर त्या ऑफरला लगेच टेम्प्टेड म्हणजे मोहित होणे किंवा आकर्षित होणे, तर त्याच्याकडे तू काय होऊ नको म्हणतात का आकर्षित होऊ नको किंवा त्या ठिकाणी तो लगेच जॉब ऍक्सेप्ट करू नको असं कृष्णा वेदव्यासा यांनी शिवा यांना काय केलंय पहा ऍडवाइस केलेला आहे किंवा ऍडवाइस दिलेला होता. यू विल हॅव अ मच बेटर करिअर इफ यू गॉट इनटू IIM द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ते काय सांगतात की जर समजा तू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये जर समजा ऍडमिशन मिळालं किंवा मिळवलं तर तुझं करिअर हे निश्चितपणे काय असणार आहे पहा बेटर असणार आहे किंवा चांगलं असणार आहे. त्याच्यामुळं तू काय कर म्हणतात पहा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये काय कर, ऍडमिशन मिळव, असं त्यांचं इथं ओपिनियन आहे. दॅट साऊंडेड लाईक अ ड्रीम. आणि हे जे काही आवाज होता त्यांचा कृष्णा वेदव्यासायांचा, तर तो निश्चितपणे त्याला एक स्वप्नासारखा वाटलाय किंवा स्वप्न आहे असं वाटायला आहे. यू कॅन मेक इट, कृष्णा केप टेलिंग हिम. आणि कृष्णा काय म्हटलेत बा त्याला, की यू कॅन मेक इट, तो निश्चितपणे बनवू शकतो किंवा तो सक्सेस याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि हे काय सांगायचं होतं तर ते सांगणं त्यांचं चालूच होतं. नो डाऊट अबाउट दॅट, की त्या ठिकाणी तो सक्सेसफुल होऊ शकतो किंवा कारण त्याच्याकडे टॅलेंट होतं आणि त्यामध्ये काहीही डाऊट नाही, असं इथं रायटर म्हणतायत. शिवा वॉज नॉट गोइंग टू लेट द गुड मॅन डाऊन. आणि शिवाला काय करायचं नव्हतं, ही जी काय चांगली व्यक्ती आहे आपल्याला मार्ग दाखवते किंवा सांगते, तर त्या व्यक्तींचे शब्द त्याला खोटे करायचे नव्हते किंवा त्याला जे काही सांगितलेलं होतं तर निश्चितपणे ते खरं करून दाखवायचं होतं असं म्हणतात. म्हणजे त्यांचे जे काही शब्द होते तर मला ते त्यांना कमीपणा मिळवून द्यायचा नव्हता, तर ते जे सांगतायत तर त्या गोष्टीमध्ये मला सक्सेस मिळवायचं होतं. ही began preparing for IIM's common admissions test CAT. पाहिजे आता IIM ची जी काही एक्झाम असते कॉमन ऍडमिशन टेस्ट कॅट, तर त्या टेस्टचं त्यांनी काय केलं होतं, तयारी करण्यासाठी चालू केलेलं होतं पहा. ऑन कृष्णा सजेशन ही ऑल्सो एनरोल्ड इन अ कॅट कोचिंग क्लास. आणि त्याचबरोबर कृष्णा वेदव्यास यांच्या सजेशन नुसार काय केले पहा त्यांनी, जे काही तिथलं कोचिंग क्लासेस होते कॅट साठीचे, तर त्यांना ते कोचिंग क्लासेस जॉईन केले होते पहा. कृष्णा पेड द RS 25,000 फीज. आणि कोचिंग क्लासेसची फीस सुद्धा 25,000 रुपये जी होती तर ती कृष्णा वेदव्यासा यांनी भरलेली होती. आफ्टर अटेंडिंग अ फ्यू लेक्चर्स आय रिअलाइज आय डिड नॉट हॅव द टाइम. त्यामुळं त्यांनी काय केलंय पहा, की काही लेक्चर्स अटेंड केले ह्यांना शिवा यांनी, तर त्यांच्या असं लक्षात आलं की नंतर जर समजा मी लेक्चर अटेंड करत बसलो तर त्यांचा जो बिझनेस होता तर तो बिझनेस त्यांचा रन होणार नाही किंवा चालणार नाही, असं त्यांना तिथं वाटलेलं आहे. त्यामुळं त्यांनी काय केलंय पहा, सो आय केप्ट taking their notes and old cat question papers to study at home, says शिवा. शिवा काय म्हणाले पहा, की त्यामुळं मी काय केलं, की जे पाठीमागच्या काही एक्झामचे क्वेश्चन पेपर्स होते ते क्वेश्चन पेपर्स आणि त्यांचे काही नोट्स त्यांच्या क्लासेसच्या, तर त्या नोट्स आणि ते क्वेश्चन पेपर्स घरी अभ्यास करण्यासाठी त्यानं घेतल्या होत्या. म्हणजे त्यानं लेक्चर्स नंतर अटेंड करणं काय केलं होतं पहा, बंद केलं होतं. आफ्टर शिवा क्लिअर्ड द कॅट्स रिटर्न टेस्ट, पहा कृष्णा कॉल्ड हिम होम टू कंडक्ट मॉक इंटरव्ह्यूज अँड टू ट्राय आउट ग्रुप डिस्कशन्स. त्यानंतर त्यांना घरी प्रिपरेशन केल्यानंतर कृष्णा शिवा यांचं काय झालं पाहिजे त्या ठिकाणी, त्या कॅट एक्झामची रिटर्न टेस्ट होती त्यामध्ये ते सक्सेसफुली पास झाले आहेत किंवा चांगल्या मार्काने त्यांना त्या ठिकाणी पास आउट झालेले किंवा पास झालेले आहेत. मग त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, की मॉक इंटरव्ह्यू जे आहे म्हणजे रंगीत तालीम त्याला म्हणतो आपण, कशाची, इंटरव्ह्यूची, मुलाखतीची, तर त्याच्या तयारीसाठी त्यांनी काय केलं पहा, त्याच्यावरती डिस्कशन करण्यासाठी कृष्णा यांनी शिवा यांना काय केलं, त्यांच्या घरी बोलावले. टुगेदर दे स्पेंड अवर्स प्रिपेरिंग. त्यानंतर त्यांनी तासन तास त्या मॉक इंटरव्ह्यू ची तयारी करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांनी तासन तास त्या ठिकाणी स्पेंड केले आहेत किंवा घालवले आहेत किंवा त्यांनी घालवले होते. शिवा also kept track regularly, watching the news and reading up on current affairs. त्याचबरोबर शिवा सुद्धा काय करतो पहा, त्यांचा जो काय अभ्यासाचा ट्रॅक होता तर तो त्यांनी सोडलेला नव्हता. म्हणजे कंटिन्यू काय करायचे पहा, त्यांच्या ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या पेपरला लागणाऱ्या, तर त्याच्यावरती त्यांचं सतत प्रिपरेशन चालूच होतं. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी ते अभ्यास करत होते, त्याचबरोबर न्यूजपेपर रिडिंग चालू होतं. तर सर्व अशा पद्धतीचे जे काही ऍक्टिव्हिटी होते त्यांच्या एक्झामच्या दृष्टीनं, तर त्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालूच होत्या. ही फायनली मेड इट. आणि त्यानंतर शेवटी त्याने काय केले पहा, ते इंटरव्ह्यू सक्सेसफुली देऊन त्यांनी सक्सेस त्या ठिकाणी मिळवलेला आहे.
गेटिंग ऑफर्स फ्रॉम 6 IIMs आणि त्या ठिकाणी त्याला 6 वेगवेगळे IIMs जे कॉलेज होते किंवा इन्स्टिट्यूट होत्या, तर वेगवेगळ्या 6 इन्स्टिट्यूटनं त्याला काय केलंय पहा, त्या ठिकाणी ऑफर लेटर दिलेत किंवा आमच्याकडे जॉईन व्हा ऍडमिशनसाठी असं तिथे त्यांना मिळालेले आहेत पहा. परंतु टेकिंग अ स्टुडंट लोन शिवा जॉईन्ड IIM कोलकाता इन 2013 आणि 2013 मध्ये कोलकाताचं जे काय IIM इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्यामध्ये त्यांना काय केलं पहा ऍडमिशन घेतलेलं आहे, परंतु ऍडमिशन घेत असताना त्यानं स्टुडंट लोन या ठिकाणी घेतलेलं होतं. बाय द टाइम ही लेफ्ट फॉर कोलकाता handing the newspaper business to his father to run, his clientele had increased tenfold, about 500. त्यानंतर त्यावेळेस ज्यावेळेस तो त्याचा स्वतःचा बिझनेस हा कोलकात्याला जाण्यासाठी सोडून जातो, त्याचा बेंगलोर या ठिकाणी त्याचा बिझनेस होता कशाचा, तर न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करायचा वगैरे जे काही तो होता व्यवसाय, तर तो त्यानं काय केला पहा त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केलेला होता, हँडओव्हर केला आणि त्याचे जवळजवळ सध्या क्लायंट्स म्हणजे ग्राहक वर्ग ग्राहक वर्ग किती होते पहा 500च्या आसपास त्यांचे वाढलेले होते किंवा 10 फोल्ड तेवढे झालेले होते. म्हणजे मॅक्झिमम त्याचे कस्टमर्स हे इन्क्रीज झालेले होते पहा. म्हणजे तो 10 वर्षापासून तो काम पाहतोय, तो आता जवळ त्याचं 20-22 वर्ष वय होतं, तर तोपर्यंत तो ते काम पाहत असल्यामुळे त्याला काय झालं पहा, तो कामाचा बाब त्याचा इन्क्रीज होत गेलेला होता. त्याच्यामुळे त्या वडिलांच्या स्वाधीन केलं आणि तो कुठे गेलाय पहा कलकत्ता या ठिकाणी IIM इन्स्टिट्यूट जॉईन करण्यासाठी किंवा फर्दर स्टडी जो आहे त्याचा तो पूर्ण करण्यासाठी तिथं गेलेला होता. त्यानंतर पहा मार्च 2015 इन देअर स्पेसली फर्निश्ड 2-room हाऊस इन बनसवाडी, बेंगळुरू. Shiva Kumar, having just graduated from IIM Kolkata and back after the convocation, is telling his parents and sister about the job offers he has uh, just got in an e-commerce company dealing in प्रॉपर्टी. त्यानंतर त्यानं 2 वर्षामध्ये काय झालं पहा त्याचं IIM मधून त्याचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय असेल ते त्यानं पूर्ण केलं आणि ते पूर्ण झाल्यानंतर काय केलंय पहा त्यानं, जे काही घर होतं, कुठं होतं पहा घर त्याचं, तर कलकत्ता बनसवाडी बेंगलोर या ठिकाणी त्याचं घर होतं. तर तिथं खूपच तुरळक असं फर्निचर स्पेअर्सली म्हणजे तुरळकपणे जे काय लाकडी फर्निचर होतं त्या 2 रूम मध्ये तो आलेला होता. कधी तर त्याचं जे काही दीक्षांत समारंभ म्हणजे पदवीदान समारंभ जो झाल्यानंतर त्या ठिकाणी तो घरी आलेला होता आणि तो त्याच्या वडिलांना आणि बहिणीला काय सांगत होता पहा, की मला काय झालं पहा, ई कॉमर्स कंपनी जी आहे तर त्या ई कॉमर्स कंपनीनं चांगल्या पगारावरती काय केलंय पहा नोकरी दिलेली आहे, की जी कंपनी काय करते पहा प्रॉपर्टीचं डीलिंग करते. तर अशा पद्धतीची ती कंपनी आहे. तर तिथे मला चांगल्या पद्धतीचा जॉब मिळालेला आहे. आय एम जॉईनिंग ॲज डेप्युटी कंट्री मॅनेजर इन श्रीलंका, ही टेल्स हिज पॅरेंट्स अँड सिस्टर. आणि तो काय सांगतोय पहा, की मी कुठं जॉईन होणार आहे पहा, तर श्रीलंका हा काही जे काही राष्ट्र आहे तर त्या राष्ट्रामध्ये ॲज अ डेप्युटी कंट्री मॅनेजर त्या ठिकाणी या पदावरती मी जॉईन होणार आहे असं ते म्हणतायत पहा. आफ्टर 3 months ऑफ ट्रेनिंग आय विल हेड इन इट्स श्रीलंका ऑपरेशन. आणि त्यानंतर ते काय म्हणतात पहा, की 3 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर मी काय करणार आहे पहा, लंका ऑपरेशन जे आहे म्हणजे इथलं जो मेन जो आहे तो त्या डेप्युटी कंट्री मॅनेजर तर तो त्या ठिकाणी मी बनणार आहे. ही टेल्स हिज पॅरेंट्स अँड सिस्टर. आर दे प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन टू आस्क हिज फादर. आणि असं मग त्या ठिकाणी तो परत आल्यानंतर वेगवेगळे क्वेश्चन्स त्यांच्या घरचे व्यक्ती त्याला विचारायला लागले आहेत. काय विचारतायत पहा, की तू त्या ठिकाणी काय करणार आहे, म्हणजे तुला अकोमोडेशन म्हणजे जे काही त्याचा राहण्याचा खाण्याचा खर्च तुला त्याने मिळणार आहे का, जेवढे विचारतायत.
व्हॉट इज सॅलरी, आस्क हिज मदर, आणि तुला पगार किती असणार आहे त्याची आई विचारते. द 6 फिगर पे इज समथिंग दे फाइंड हार्ड टू डायजेस्ट, आणि जे काही त्याचा पगाराचा आकडा होता तर तो निश्चितपणे त्याचा 6 अंकी होता, म्हणजे लाखात त्याचा पगार होता. तर तो निश्चितपणे आमच्या घरच्यांना पचणारा नव्हता किंवा विश्वास बसणारा नव्हता. वेन आर यू लिव्हिंग, आणि तो केव्हा जाणार आहेस. वेन अ ड्रीम कम्स ट्रू द क्वेश्चन्स डोंट एंड, आणि हे जे काही स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार आहे. तर असे खूप वेगवेगळे क्वेश्चन्स तिचे आई वडील आणि भाऊ त्याला काय करत होते विचारत होते, आणि असं क्वेश्चन्स काय होत नव्हते, एंड होत नव्हते किंवा ते संपत नव्हते. शिवा फील्स दिस इज ओनली द बिगिनिंग, आणि शिवा काय म्हणतो शिवाला असं वाटतंय की आता फक्त काय झाली सुरुवात झालेली आहे, म्हणजे ही फक्त काय आहे, स्टार्टिंग आहे. Although at 24, when most others are just starting out, he already has 12 years of work experience. शिवा काय सांगतोय जरी मी आता समजा 24व्या वर्षी सध्या जास्त पैसे कमवायला लागलो असलो तरी सुद्धा माझं कमवण्याचं जे काय आहे ते कधी स्टार्ट केलंय मी 12 वर्ष किंवा 10 वर्षाचा होतो तेव्हापासून मी काय केलंय, माझं अर्निंग चालू झालेलं आहे. त्याचबरोबर माझ्याकडं 12 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स सुद्धा आहे. He plans to remain an employee in the corporate world only for a few years to pay off his education loan and support the family. आणि त्यानंतर त्यानं असं ठरवलंय की आपण या कॉर्पोरेट जे बिझनेस जगत आहे किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड आहे तर तिथं खूप थोडे वर्ष आपण काय करायचंय, जॉब करायचा आहे. आणि किती वर्ष जॉब करायचा आहे किंवा किती दिवस जॉब करायचा आहे त्याला, की जोपर्यंत आपलं हे जे काही एज्युकेशन लोन आहे तर ते जोपर्यंत मी देत नाहीये किंवा संपेपर्यंत, किंवा माझ्या फॅमिलीची गरजा जोपर्यंत भागत नाहीये थोड्या, किंवा सपोर्ट फॅमिलीला चांगल्या पद्धतीने मिळाल्यानंतर मी काय करणार आहे, हा जॉब आहे तो सोडणार आहे. कारण त्यांचं प्लॅन काय वेगळंच आहे. दॅट इज बिकॉज हिज entrepreneurial spirit has another plan cut out for him. आणि त्याचे जे काही उद्योजक बनण्याचे काय स्वप्न आहे तर तो त्याच्याकडे खूप उत्साह आहे उद्योजक बनण्याचा, की त्यांना काय बनायचं आहे सक्सेसफुल बिझनेसमॅन बनायचं आहे असं ते म्हणतायत. आय शॅल सेटअप माय ओन कंपनी अँड मेक इट अ ग्लोबल नेम. त्या ठिकाणी ते काय म्हणतात की मला काय करायची, मला स्वतःची कंपनी स्टार्ट करायची आहे आणि त्याचं ग्लोबल नेम त्या ठिकाणी जगामध्ये त्याचं नाव करायचं आहे, म्हणजे त्या कंपनीचं. म्हणजे त्यांना जॉब करायची इच्छा नाही तर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सक्सेसफुल बनायचं आहे, म्हणजे ती कंपनी वर्ल्ड फेमस बनवायची आहे. Whatever the business, he will also counsel and aid students facing financial hardship. मग माझा बिझनेस काही असेल परंतु मी काय करणार आहे जे विद्यार्थी किंवा ज्या स्टुडंट्सला आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं किंवा त्याच्याकडे कठीण परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती नाहीये, तर अशा विद्यार्थ्याला निश्चितपणे मी काय करणार आहे सल्ला देणार आहे आणि त्याचबरोबर मदत पण करणार आहे. अँड वेअर डिड द थॉट कम फ्रॉम, आणि हा जो काही विचार आहे म्हणजे जो गरजू विद्यार्थी आहेत त्यांना पैसे द्यायचे किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं, तर हे विचार त्यांच्या माइंडमध्ये कुठून आलेले असतील तर निश्चितपणे हॅड इट नॉट बीन फॉर अंकल कृष्णा वेदव्यासाय से शिवा, आणि तो निश्चितपणेच कृष्णा वेदव्यासाय यांच्याकडून आलेला नाही का असं ते म्हणतायत. आय वुड नॉट हॅव रिच्ड हेअर, जर त्यांनी मला मदत केली नसते तर निश्चितपणे मी इथं पोहोचलो नसतो किंवा माझा इथं पोहोचायचा प्रॉब्लेम आला असता किंवा मी इथं पोहोचू शकलेलो नसतो. त्यामुळे काय म्हणते आय वॉन्ट टू मल्टिप्लाय द ब्लेसिंग्स आय हॅव रिसिव्ड, आणि जो काय मला आशीर्वाद मिळाला आहे किंवा जी हेल्प मिळाली आहे कृष्णा वेदव्यासाय यांची, तर तो जो काय हेल्प आहे तर त्या हेल्पला मला निश्चितपणे मल्टिप्लाय करायचा आहे किंवा गुणायचं आहे. म्हणजे निश्चितपणे त्यांनी एक व्यक्तीला माझ्यासारखा मदत केली असेल तर मला 10 व्यक्तींना काय करायचे मदत करायची आहे आणि त्यांना त्यांच्या वाईट परिस्थितीमध्ये सक्सेसफुल त्यांना बनवायचं आहे. तर अशा पद्धतीचं इथं त्यांचं काय आहे सक्सेसफुल होण्याची स्टोरी आहे सक्सेसफुल झालेली स्टोरी आहे. कुणाची?
तर आपले जे काय शिवा कुमार आहेत त्यांचे. ओके, समजलं का? हे लेसन समजला का? हॅलो, आवाज येतोय का? यस सर. येस सर. ओके, मग लेसन समजला का नाही? यस सर. ठीक आहे. आता याचे जे काही क्वेश्चन आणि आन्सर असतील तर ते क्वेश्चन आणि आन्सर तुम्ही स्वतः काय करत का पाहायचे आहेत. मी आज क्वेश्चन आन्सर पाठवून देतोय. त्यातले शॉर्ट क्वेश्चन्स तुम्ही लिहायचे आहेत, जे तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत, नोट्स मध्ये आहेत ते. आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तर सर्वच लिहायचे आपल्या नोटबुक मध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऑब्जेक्ट टाइप क्वेश्चन प्रत्येक लेसनचे लिहायचे आहेत. लेसन रीड करायचं आहे. रीड करून झाल्यानंतर त्याच्यावरचे आणखीन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कोणते निघतायत का ते पाहायचं आहे. आता पाठीमागच्या लेसन मध्ये खूप ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन निघतायत. इयर्स असेल, त्यांचं IIMचं लॉंग फॉर्म असेल, कॅटचा लॉंग फॉर्म असेल, किंवा शिवाजी कोचिंग क्लासेसची फी किती होते, त्यानं कोचिंग क्लास अटेंड केला का रेग्युलरली, असे खूप 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 प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये 4-5 5-6 क्वेश्चन्स निघतायत. तर ते क्वेश्चन्स साठी तुम्हाला आन्सर्स येण्यासाठी लेसन तुम्हाला खूप वेळेस वाचावं लागणार आहे. जर तुम्ही क्वेश्चन्स चे आन्सर जर सक्सेसफुल द्यायचे असतील तरच तुम्हाला इथं लेसन रीड करणं गरजेचंच आहे. अदरवाईज तुम्हाला त्याचे आन्सर्स येणार नाहीयेत. ठीक आहे. तर इथं नेक्स्ट स्लाइड दिलेली आहे पहा. एक्सरसाइज आहे आपल्या याची क्वेश्चनची, किंवा वर्ड्स आहेत, डिफिकल्ट वर्ड्स, त्याची मिनिंग आहेत. तर हे सुद्धा आजचे जे काही स्लाइड झालेले आहेत ते स्लाइड मी आपल्या ग्रुपवरती पाठवतोय. सर्वांनी ती काय करायची आहे, रीड करायची आहेत. स्लाइड लिहायच्या नाहीत, फक्त आपल्या नोटबुक मध्ये जे क्वेश्चन आन्सर पाठवतोय, शॉर्ट क्वेश्चन शॉर्ट आन्सर्स ते लिहायचे आहेत. ब्रॉड क्वेश्चन्स लिहायचे नाहीत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मी ऑलरेडी पाठवलेले आहेत, तर ती ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स आपल्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत प्रत्येक लेसनचे. आता शिक आपलं फक्त एक लेसन संपलाय, असे आपल्याकडे सर्व 9 लेसन्स आहेत, म्हणजे आणखी 8 लेसन्स आपल्याला घ्यायचे आहेत. अलग लक्षात तुमच्या? यस सर. ठीक आहे. तर मग आपण पुढचा लेसन स्टार्ट करूया. टॉपिक नंबर 2. ओके, फर्स्ट लेसन जो आपण पाहिला तर तो लेसन स्टोरी टाइप आहे. थोडासा वेगळा पद्धतीचा लेसन दिलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो लेसन समजण्यासाठी जास्त तिथं लक्ष द्यायची गरज भासली नाही, कारण तो स्टोरी एलिमेंट त्या ठिकाणी अवेलेबल होते. परंतु आता जो आपण लेसन पाहणार आहोत तर तो स्टोरी टाइप नाहीये, तर त्याच्यामध्ये थोडस आपल्या करिअर विषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जी आपल्याला काय करायची आहे, व्यवस्थितपणे लिहायची आहे आपल्या नोटबुक मध्ये जे जे क्वेश्चन्स येत आहेत ते. कारण आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण लेसन रीड करतो, क्वेश्चनचे आन्सर येत असतात, परंतु मेन पॉईंट जर आपण नोटबुक लिहून काढले तर निश्चितपणे ते आपल्याला क्वेश्चन आन्सर लिहिण्यासाठी किंवा आन्सर येण्यासाठी हेल्पफुल असणार आहे. ओके, तर लेसन कडे लक्ष द्या, थोडासा डिफिकल्ट आहे. ग्राइंड हा लेसन दिलेला आहे आपल्याला, लेसन नंबर 2, ग्राइंड बाय सुंदरेश्वरन सी, हे त्याचे रायटर आहेत. सुंदरेश्वरन सी यांनी हा लेसन काय केलंय पहा, राईट केलेला आहे. तर पाहूया आपण 1 बाय 1 त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला ते. ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू इज रिपीटेडली सेड बाय एव्हरी legend who has etched his or her name in the history of time. पा स्वप्न, कारण स्वप्न हे काय करतं पा, खरे होत असतात. हे परत परत ज्या साहस कथा आहेत
दंतकथा त्याला म्हणतो आपण. लिजंड म्हणजे साहस कथा. परत परत सांगतायत की ज्या व्यक्तीनं सक्सेसफुल बनून काय केले पहा, त्यांचं नावावरती काही इतिहास रचलेला आहे किंवा इतिहास केलेला आहे किंवा रेकॉर्ड तयार केलेले आहेत, तर निश्चितपणे त्यांनी सुद्धा काय केले होते पहा, स्वप्न पाहिले होते. आणि जर समजा स्वप्नच त्यांनी पाहिले नसते तर ते काय झाले नसते पहा, यशस्वी बनले नसते किंवा सक्सेसफुल बनले नसते. त्याच्यामुळे त्यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. तर त्यामागे निश्चितपणे काय काय आहे पहा, तर ड्रीम्स आहेत. आणि ते ड्रीम्स पाहिल्यानंतरच ते परत काय झालेत पहा, साहस कथा किंवा त्या ठिकाणी दंतकथा निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काय म्हटले पहा, ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू इज रिपीटेडली सेड बाय एव्हरी लिजंड. प्रत्येक साहस कथेनं किंवा दंतकथा जे काय निर्माण झालेल्या आहेत, तर त्या परत परत त्याच सांगतायत की तुम्ही स्वप्न पहा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. त्या ठिकाणी हिस्ट्री निश्चितपणे निर्माण होऊ शकते आणि तुमचं नाव निश्चितपणे काय होते पहा, ते रेकॉर्ड तुमच्या नावावरती होऊ शकतं. वी ऑल हॅव ड्रीम्स. आपल्या प्रत्येक व्यक्तींकडे किंवा प्रत्येकांकडं काय आहेत पहा, ड्रीम्स आहेत. ड्रीम्स ऑफ मेकिंग इट बिग इन द एरिया वी आर इंटरेस्टेड इन. तर ड्रीम्स ऑफ मेकिंग इट बिग इन द एरिया वी आर इंटरेस्टेड इन, ज्या एरियामध्ये किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काय आहे पहा, तर आवड आहे, इंटरेस्ट आहे, तर त्या एरियामध्ये तुम्ही निश्चितपणे मोठं होऊ शकता. किंवा ड्रीम्स जे पाहिलेले आहेत, स्वप्न पाहिलेले आहेत, तर ते निश्चितपणे आपले सक्सेसफुल किंवा मोठे बनण्याचे दृष्टीनं पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे तुम्ही त्या आवड असणाऱ्या एरियामध्ये निश्चितपणे सक्सेसफुल होऊ शकता. बिईंग द बेस्ट इन व्हॉट एव्हर वी डू. जे काय आपण करतोय तर त्यामध्ये आपल्याला जर बेस्ट बनायचं असेल तर लिव्हिंग अ लाईफ सराउंडेड बाय लक्झरी. त्या ठिकाणी जर प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्झरियस थिंग आपल्या सभोवताली आणायचे असतील तर एव्हरीथिंग ऑन दिस प्लॅनेट विदिन आवर रीच. आणि आपण इथं यायच्या अगोदर प्रत्येक गोष्ट या प्लॅनेटवरती किंवा ग्रहावरती पोहोचलेली आहे. अँड द लिस्ट गोज ऑन. आणि जे काय लक्झरियस थिंग्सची गोष्ट आहे किंवा लक्झरियस थिंग्स असतील किंवा गोष्टी असतील तर त्या निश्चितपणे लिस्ट काय होते पा, वाढतच जाते. म्हणजे ती काय नाहीये पा, कमी लिस्ट त्याची होत नाही. ओके. त्यामुळं जे काय आपण स्वप्न पाहतोय तर ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आपल्याकडं हार्डवर्क करण्याची गरज पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण जर म्हटलं की मला ह्या गोष्टी पाहिजेत, सर्व गोष्टी आपल्या फेवरमध्ये नसणार आहेत पा. आणि जर समजा फेवरमध्ये सर्व गोष्टी असतील तर तिथं सक्सेस सुद्धा आपल्याला सहजासहजी मिळू शकणार नाही. ओके. Actually, it does not end there. Having a dream is only half a battle won. या ठिकाणी असं म्हणत आहेत की ऍक्च्युअली खरंच त्या ठिकाणी एंड नाहीये. या गोष्टीचा खरंच एंड नाहीये इथे की सर्व गोष्टी मिळवणं, सक्सेसफुल मिळवणं किंवा सर्व गोष्टी लक्झरियस थिंग्स आपल्याला मिळालं म्हणजे ऍक्च्युअली तिथं या स्वप्नांचा शेवट नाहीये पहा. म्हणजे तिथं एंडिंग त्याची नाहीये. फक्त हॅव्हिंग अ ड्रीम इज ओनली हाफ अ बॅटल ओन. इथं आपल्याकडे स्वप्न असणं किंवा स्वप्न आपण पाहतोय तर त्या ठिकाणी फक्त आपण ते हाफ बॅटल ओन केलेलं आहे. म्हणजे अर्ध त्या ठिकाणी युद्ध आपण जिंकलेलं आहे असं म्हणू शकतो. द नेक्स्ट हाफ इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल वन, दॅट इज रॅडिकल ऍक्शन. आणि इथं जे काही हाफ बॅटल आहे पुढचं म्हणजे जे काय राहिलेली गोष्ट आहे तर तिथं नेक्स्ट हाफ जे आहे ते इम्पॉर्टंट आहे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा क्रुशियल वन आहे. का? कारण इथं जे काही स्वप्न पाहतोय तर ते स्वप्न पाहिलेलं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं किंवा ऍक्शन करण्याच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे. फक्त स्वप्न पाहणं इम्पॉर्टंट नाही तर त्या दृष्टीनं आपली ऍक्शन किंवा कृती किंवा संपूर्ण कृती इथे इम्पॉर्टंट आहे. फक्त स्वप्न पाहिलं आणि तिथं आपण कोणतीही ऍक्शन केली नाही किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी केली नाही तर तिथं ते
निश्चितपणे आपण पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण होऊ शकणार नाहीये. ॲज महत्रिया सेज इट टेक्स व्हॉट इट टेक्स टू बिकम व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. पाहिजे आता महत्रिया या रायटरचं नाव आहे, तर ते काय सांगतायत पहा की इट टेक्स व्हॉट इट टेक्स टू बिकम. जे काही तुम्हाला बनायचं आहे तर ते बनण्यासाठी तुम्ही काय करताय ते इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला काय बनायचं आहे आणि ते बनण्यासाठी तुम्ही कोणती ऍक्शन करताय, दॅट इज इम्पॉर्टंट. नसेल तर फक्त स्वप्न पाहायचं आणि शांत बसायचं, तर दिस इज द नॉट द प्रॉपर वे टू अचीव द गोल or to achieve the dream. So important thing is you should have a radical action or you should start towards your goal. म्हणजे तुम्हाला जे गोल मिळवायचा आहे किंवा सक्सेस मिळवायचा आहे तर त्या दृष्टीनं तुम्हाला प्रयत्न करण्याची खूप गरज आहे किंवा खूप तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. असं इथं महत्त्वाचं म्हणणं आहे की जे तुम्ही बनणार आहात तर ते बनण्यासाठी तुम्ही काय करताय किंवा कोणती गोष्ट हाती घेताय, दॅट इज इम्पॉर्टंट. द ओनली वे इज टू वर्क युअर वे अप वन स्टेप ॲट अ टाइम, देर इज नो अदर वे. आणि इथं एकच फक्त मार्ग आहे तुम्हाला सक्सेसफुल बनण्याचा, की जे तुम्ही ठरवलेलं आहे तर त्या ठरवलेल्या बिग ड्रीम जे आहे तर ते मिळवायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला तिथं वन स्टेप फॉरवर्ड घेणं गरजेचं आहे किंवा वन स्टेप अहेड जाण्याची गरज आहे किंवा स्टार्ट करण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुम्ही तिथं स्टार्ट केलं वर्क करायचं तर तिथं निश्चितपणे तुम्ही तुमचा काय करू शकताय, सक्सेस मिळवू शकताय. आणि त्या ठिकाणी दुसरा कोणताही ते ड्रीम मिळवण्याचा किंवा सक्सेसफुल होण्याचा वे नाहीये. ओके, त्यामुळे म्हटलं देर इज नो अदर वे, तिथं कोणताही दुसरा मार्ग नाहीये. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ दिलाय पहा. एव्हरीवन हॅज बिग ड्रीम्स अँड हाय होप्स, बट when the time comes to act towards realizing the dream, fear creeps in and all types of self-limiting questions flood our mind. आता प्रत्येक व्यक्तीकडे काय आहेत पहा, खूप मोठे स्वप्न आहे, त्याचबरोबर हाय होप म्हणजे खूप मोठ्या आशा आकांक्षा आपल्याकडे असतात पहा, बरोबर आहे. बट परंतु वेन द टाइम कम्स टू ऍक्ट टुवर्ड्स रिअलायझिंग द ड्रीम, आणि जेव्हा आपल्याला असं वाटतंय की आता आपण हे स्वप्न पाहिले आहेत आणि त्या स्वप्न पाहिलेले पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण करण्याची वेळ ज्यावेळेस येते की त्यावेळेस मग काय होतं का, आपल्या माइंडमध्ये अशा वेगवेगळ्या ढोंगीपणाच्या भीती निर्माण होतात का, किंवा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वनियंत्रित किंवा स्वमर्यादित केलेले क्वेश्चन्स किंवा स्वतः ठरवलेले क्वेश्चन्स आपल्या मनामध्ये त्याचा महापूर तयार होतो किंवा महापूर येतो. म्हणजे नेगेटिव्ह विचार त्या ठिकाणी आपल्या माइंडमध्ये निश्चितपणे क्रिएट होतात. म्हणजे इथं काय करतो आपण, फक्त स्वप्न पाहिलं आणि स्वप्न पाहिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, की त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत. कशाच्या दृष्टीनं, तर त्या स्वप्नांच्या दृष्टीनं. परंतु ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी स्टार्टअप करतोय किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस आपण एखादी ऍक्शन घेतोय तर तिथं काय होत नाही पहा, आपल्याला ती ऍक्टिव्हिटी स्टार्ट करू वाटत नाही. तर आपल्या मनामध्ये ढोंगीपणाचे काय होतात पहा, भीती आपल्या माइंडमध्ये क्रिएट होते आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स त्यांच्या माइंडमध्ये तिथं तयार होतात. मग ते क्वेश्चन्स कोणते आहेत पहा, व्हॉट इफ आय एंड अप पेनीलेस. जेव्हा मी समजा माझं जीवन हे निर्धनपणे जर मी शेवट झालो किंवा माझा कोणतेही जास्त पैसे मिळवण्याच्या दृष्टीनं मी काय केलं पहा, प्रयत्नच झाले नाहीत किंवा मला तेवढं मिळालेच नाहीत, तर समजा माझं जीवन त्या ठिकाणी एंड झालं किंवा जे माझ्याकडे पैसे आहेत तर ते सर्व गेले, तर काय करायचं. म्हणजे व्हॉट इफ आय एंड अप पेनीलेस, जेव्हा मी माझं जीवन हे निर्धनपणे जर समजा शेवट केला किंवा शेवट झाला तर काय होईल. व्हॉट इफ आय फेल सो बॅडली, आणि जर समजा मी जे काही वर्क केलेलं आहे किंवा जे काही मी स्वप्न पाहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी काय झालो पहा, खूपच
वाईट अवस्थेमध्ये माझा पराभव झाला किंवा मी त्या ठिकाणी अपयशी ठरलो तर काय होईल पहा, दॅट इज आय रिग्रेट फॉर इट माय एंटायर लाईफ. आणि निश्चितपणे मला काय करायला लागेल, पण माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मला त्याच्यावर त्या गोष्टीवरती दुःख करत बसावं लागणार आहे किंवा शोक व्यक्त करत बसावं लागणार आहे. अँड द मोस्ट डॉमिनंट अँड कॉमन वन बिंग. आणि त्या ठिकाणी आणखीन असा एक खूपच प्रबळ किंवा कॉमन असा क्वेश्चन त्याच्या मनामध्ये येतोय पहा, किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आलेला असतो की कोणता असतो पहा, व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्ब्रेसिंग माय फॅमिली एक्सेट्रा. मग तिथं सर्वांच्या मनामध्ये असा क्वेश्चन असतो की लोक काय म्हणतील, किंवा मी सर्वांचं हास्याचं ठिकाण बनेल किंवा हास्याची गोष्ट बनेल. म्हणजे मी असं केलं, पास झालो तर लोक काय म्हणतील, कमी मार्काने पास झालो लोक काय म्हणतील, नापास झालो लोक काय म्हणतील, किंवा ते हसतील माझ्यावरती. तर असे वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये येत असतात. मग आपण काय करतो पहा, तर अशा पद्धतीचे सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये तयार झाल्यानंतर मग तिथं प्रॉब्लेम्स काय येतात, तर आपण निगेटिव्ह माइंडसेट तयार होतं आणि वर्क करण्याच्या दृष्टीने आपण विचार करत नाहीये. त्यामुळं व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्ब्रेसिंग माय फॅमिली एक्सेट्रा. आणि तिथं मग काय करायला लागते मला, तर निश्चितपणे लोकांचं हास्याचं गोष्ट त्या ठिकाणी मी बनवू शकतो आणि माझी फॅमिली जी आहे तर त्या फॅमिलीचा निश्चितपणे लाजिरवाणा पराभव होऊ शकतो. सच क्वेश्चन्स पॉप अप इन द वीक माइंड. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे काय पॉपअप म्हणजे प्रसिद्ध असलेले किंवा लोकप्रिय असणारे प्रश्न माझ्या दुबळ्या मनामध्ये येतात. म्हणजे तिथं आपलं मन कसं बनतंय पहा, नेगेटिव्ह बनतंय किंवा नेगेटिव्ह बनलेलं आहे. ड्यू टू दीज सेल्फ लिमिटिंग बिलिफ्स. आणि अशाच पद्धतीच्या या काही स्वनियंत्रित केलेल्या श्रद्धेनं किंवा जे काही अंधश्रद्धा आपण त्याला म्हणतो डिसबिलीफ, तर त्या मर्यादित केलेल्या क्वेश्चन्सनं काय होतं पहा, सक्सेस मिळवलेला प्रॉब्लेम येतात. त्यामुळे काय होतं, वी डोंट इवन स्टार्ट ऑर टेक द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स आवर ड्रीम. आणि त्या ठिकाणी मग काय करू शकत नाही आपण, तर जे काय आपण ड्रीम पाहिलं आहे किंवा स्वप्न पाहिलं आहे तर त्या स्वप्नाच्या दृष्टीनं आपण स्टार्टअप करू शकत नाही किंवा फर्स्ट स्टेप घेऊ शकत नाहीये पहा. आणि जर समजा आपण स्टार्टअप नाही केलं किंवा फर्स्ट स्टेप घेतली नाही तर निश्चितपणे आपला जे ड्रीम पाहिलं आहे तर ते ड्रीम आपण सक्सेसफुली अचीव करू शकत नाही पहा. ठीक आहे. ठीक आहे, आपण हे 2 पॅराग्राफ्स घेऊन आज थांबूया, कारण पुढचा पॅराग्राफ मोठा आहे, तो होणार नाही आपला. ठीक आहे.